नमस्कार मित्रांनो, तुही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता ईश्वरी आणि अंजली दोघीजणही अर्णवकडे आलेले असतात आणि धान्य आणल्यानंतर ते दळण्यासाठी अर्णवचे प्रयत्न सुरू असतात. आता अर्णव हे जात्यामध्ये एक साईडला जिथे एक होल असतं तिथे लाकूड ठेवतो आणि ते दगडाने ठेचून तिथे व्यवस्थित असं रोवून ठेवतो आणि नंतर अर्णव धान्य दळण्यासाठी बसण्याचा प्रयत्न करतो. परंतु तो आता मांडी घालून न बसता 2 गुडघ्यांवर टेकून बसत असतो आणि तेव्हा ईश्वरीच्या लक्षात येतं की अर्णव हे जे काही करतोय त्याने धान्य दळलं जाणार नाही. तेव्हा ती त्याला थांबवते आणि म्हणते की सर 1 मिनिट, हे ना असं बसून धान्य दळता येणार नाही. 1 मिनिट मी तुम्हाला दाखवते. असं म्हणून ईश्वरी आता अर्णवच्या समोर जात्याच्या बाजूला येऊन बसते आणि तिथे ती बसून म्हणते की हे बघा, असं मांडी घालून बसावं लागेल. असं व्यवस्थित कम्फर्टेबल बसाल ना, तेव्हाच तुमचं हे धान्य जात्यावर व्यवस्थित दळलं जाईल. तेव्हा मग ती त्याच्याबरोबर समोरच बसते आणि म्हणते की फार काही कठीण नाही आहे, एकदम आसान काम आहे सर, इतकं काही कठीण काम नाही आहे ते. तेव्हा मग अर्णव म्हणतो की हो, मला पण ते माहीत होतं, मी जस्ट एक वेगळी टेक्निक ट्राय करत होतो. असंच तो मुद्दाम तिला बोलून दाखवतो. त्यानंतर मग आता ईश्वरी म्हणते की काय करायचे माहिती का सर, आता हे धान्य आहे ना, हे मध्ये घालायचं आहे थोडं थोडं आणि मग हे जाताना फिरवत जायचं आहे. मग हळूहळू तुमचं धान्य जे आहे ते दळलं जाईल, असं ईश्वरी त्याला सांगते. आणि जसं ईश्वरीच्या सांगण्याप्रमाणे अर्णव करत असतो ते पाहून अंजलीला खूपच कौतुक वाटत असतं आणि अंजली आता त्या दोघांचेही छानसे असे फोटो काढत असते. ईश्वरी आणि अर्णव दोघंजणही समोर बसलेले असतात आणि अर्णव आता ते धान्य टाकून जात्याने दळायला सुरुवात करतो. त्याचबरोबर आता ते जातं जसं जसं गोल गोल फिरू लागतं तसं तसं आता ईश्वरीला आणि अर्णव दोघांनाही खूप आनंद होत असतो. आता थोडं धान्य दळल्यानंतर अर्णवच्या हाताने ते जातं म्हणजेच फिरलं जात नसतं. तेव्हा ईश्वरी म्हणते की सर काय करताय तुम्ही, आणि तो ओढण्याचा प्रयत्न करतो. ईश्वरी म्हणते की सर असं करून चालणार नाही, तुम्ही जे जाताय ना ते जोर लावताय त्याच्यामुळे ते तुमच्याकडे ओढलं जाते. तुम्ही त्यापेक्षा एक काम करा. ती त्याला हात थोडा वर धरायला सांगते आणि नंतर ती त्या जात्याच्या इथे लाकडाला खाली हात लावते आणि म्हणते की आता बघा, आता कसं दळलं जाईल ते, अगदी हळूहळू करायचं आहे, काहीच घाईची गरज नाही आहे. असं म्हणून ती आता जातं अर्णव आणि ईश्वरी दोघंजणही फिरवू लागतात. आता ईश्वरीचा हात लागल्याने धान्य आता पटापट दळू लागलेलं असतं. अर्णवलाही आनंद होत असतो आणि अंजलीलाही ते बघून फार बरं वाटत असतं. अंजलीच्या मनातली जी इच्छा असते अर्णव आणि ईश्वरीची जोडी झाली पाहिजे, ती इच्छा आता पूर्ण होत असते. कारण सगळ्या ज्या काही पूजा असतात सुरुवातीपासून धान्य आणणं आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी या ईश्वरीच्या हातूनच झालेल्या असतात. म्हणून तिला खूप आनंद होतो आणि ती ते धान्य दळत असतात त्याचा फोटो काढत असते. तेव्हा अर्णव ईश्वरी एकमेकांकडे बघत असतात आणि ते जातं दळत असतात. त्यावेळेला अर्णव म्हणतो की हे टाकू का मी आता धान्य. तेव्हा ईश्वरी हो, ते धान्य थोडं थोडं टाका, असं म्हणून त्याला ते धान्य तिथे टाकायला सांगत असते. आणि त्याचबरोबर ईश्वरी आता पुढे अर्णवला सांगते की सर तुम्हाला माहिती आहे का, पूर्वीच्या काळी ना स्त्रिया जेव्हा धान्य दळायच्या ना त्यावेळेला त्या गाणी ओव्या वगैरे गायच्या. त्यामुळे काय व्हायचं ना, त्यांचं हे धान्य आहे ना ते पटापट गाणं गाता गाता ओव्या गाता गाता कधी दळून व्हायचं ना तेच त्यांनाच कळायचं नाही. त्यामुळे त्या अगदी आनंदाने हे काम एन्जॉय करायच्या आणि मग त्या ओव्या वगैरे गायच्या. असं म्हणून आता ईश्वरी ही ती दळायला म्हणजे दळण्याचे जे काही भूतकाळ म्हणजे जे काही पहिल्याच्या स्त्रिया करायच्या हे सगळं अर्णवला सांगत असते आणि ते अर्णव देखील अगदी इंटरेस्टिंगली ऐकत असतो. ईश्वरीला ते असं करताना पाहून अंजलीला खूप गोड वाटत असतं आणि ती त्या दोघांचाही आता पुन्हा व्हिडिओ काढायला सुरुवात करते. आता ईश्वरी ही गाणं बोलायला सुरुवात करते, ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे. आणि हे होत असताना अर्णव आता तिच्याकडे आनंदाने बघत असतो. कारण ईश्वरी जे काही गाणं गात असते त्याने अर्णव आणि ईश्वरी दोघांनाही मजा वाटत असते आणि ईश्वरीच्या गोड आवाजामध्ये ती गाणे गात असताना अर्णव तिच्याकडे बघतच राहिलेला असतो. ईश्वरीचा जो काही गोड आवाज आहे त्या आवाजामध्ये ती अगदी त्या गाण्याला व्यवस्थित गात असते आणि अर्णव देखील ते बघतच राहिलेला असतो. आता ईश्वरी म्हणते की सर हे गाणं ना खूप छान होतं, जेव्हा म्हणजे जात्यावर बायका दळण दळत ना त्यावेळेला हे गाणं गायच्या, खरंच खूप सुंदर वाटायचं तेव्हा आणि आताही तुम्हाला फील येतोय. असं म्हणून ईश्वरी आता ते धान्य दळत असते आणि ते गाणं बोलता बोलता प्रत्येक ओळ ती अगदी छान छान मनापासून गात असते. आणि ते बोलता बोलता धान्य कधी दळलं जात असतं हे ईश्वरी आणि अर्णव या दोघांनाही समजत नसतं. त्यांचं धान्य ते गाणे गात असल्यामुळे पटापट दळलं जात असतं. त्यामुळे अर्णव हा ईश्वरीकडे बघतच राहतो
आता ईश्वरी ते गाणं बोलत बोलत अर्णव आणि ईश्वरी दोघंजणही पीठ दळत असतात. अंजलीताई जरा दुसरीकडे गेलेली असते. त्यावेळेला ईश्वरी जे काही गाणं गात आहे, जे काही वागत आहे, त्यावरून खरं तर ईश्वरीच्या आतमध्येच सात्विका लपली आहे किंवा सात्विकाची खरी प्रतिकृती ही लावण्य नसून ईश्वरीच आहे, हे सतत आता अर्णवला समजत असतं. आणि या सगळ्यात लावण्य बाजूला झाल्यामुळे ईश्वरी आणि अर्णव हे दोघंजणही पूजेच्या प्रत्येक गोष्टीत एकत्र असतात आणि दोघंजणही एकत्र ते सगळं दळत असतात. अंजली मात्र हे सगळं आनंदाने बघत असते आणि त्या सगळ्याचे फोटोज काढून ठेवत असते, कारण काही झालं तरीही तिला ते फोटोज लवकरात लवकर आजीला जाऊन दाखवायचे असतात, म्हणून ती हे सगळं करत असते. त्यावेळेला आता अंजली ही खूप खुश होऊन दोघांकडे बघत असते, कारण त्यांचं धान्य हे ऑलमोस्ट दळून झालेलं असतं. आता अर्णव ईश्वरी दोघंजणही बाजूला जी मोठी परात असते त्या परातीमध्ये ते जे धान्य दळलेलं असतं ते पीठ आता ताटामध्ये ठेवत असतात आणि दोघंजणही ते भरून भरून ठेवत असताना अंजली मात्र आणखीनच खुश होत असते आणि मनात म्हणते की वा देवा, हे सगळं खरंच खूप व्यवस्थित झालं आहे आणि खूप छान झालं आहे. आणि ती अगदी आनंदाने वेडीच झालेली असते जणू. त्यावेळेला तिथून अंजली येत असते तेव्हा तिच्या हातामध्ये तवा आणि उलात नसतं. तेव्हा मग तवा घेऊन येत असताना ईश्वरी ते पीठ शेवटचं अगदी भरून ठेवत असते. अंजली येते आणि म्हणते की अरे वा, तुमच्या दोघांचं पीठ दळून झालेलं आहे, खूप छान, असं म्हणून ती त्यांचं कौतुक करते. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की बरं, एकदम बढिया झालं हे सगळं. मग अंजली तिच्याजवळ तवा देते आणि म्हणते की हे की ईश्वरी तवा. तेव्हा ईश्वरी म्हणते की हो अंजलीताई, आता बघाच तुम्ही, या भाकऱ्या आहे ना अशा एकदम झटकन बनतील. काय ना, अर्णव सर भाकऱ्या करण्यामध्ये व्यवस्थित एक्सपर्टच असतील, कारण अर्णव सर पुरणपोळीमध्ये जसे एक्सपर्ट आहेत ना, तसे त्या पद्धतीने ते भाकरे अगदी एकदम व्यवस्थित बनवतील. तेव्हा मग अर्णव म्हणतो की एक मिनिट मिस इंदोर, उगीचच तू मला काही बोलू नको. पुरणपोळी येते मला बनवता, परंतु भाकऱ्या मला येत नाहीत. तेव्हा ईश्वरी म्हणते की सर, तुम्ही काय टेन्शन घेताय, मी फक्त मस्करी केली, असं म्हणून ती त्याच्यावर हसायला लागते. आणि नंतर ईश्वरी म्हणते की तुम्ही फक्त एक काम करा, तुम्ही जिममध्ये कशी काय ती वेट लिफ्टिंग करताना त्याप्रमाणे 3 दगड मला आणून द्या, मी त्याची चूल पेटवते आणि पटकनी भाकरी करून देते. तेव्हा मग अर्णव म्हणतो की काय दगड? तेव्हा ती म्हणते की हो अर्णव सर, आपल्याला चूल पेटवायला लागेलच ना. त्याच वेळेला आता ईश्वरीला तो वैतागत म्हणतो की काय आता मी ते पण आणायचं आहे का? मग अंजली म्हणते की अरे चिंटू, झालं आहे, थोडंच राहिलं आहे, मग एवढं झालं की झालं आहे मग. तेव्हा तो म्हणतो की नाही गं, मला वैताग आलेला नाही, उलट मी ना हे सगळं खरंच खूप एन्जॉय केलेलं आहे. असं म्हटल्यावर आता लगेच अंजली म्हणते की बघितलं, ईश्वरी तुझ्या जोडीला होती ना, म्हणून तू सगळं एन्जॉय केलंस. असं म्हणून ईश्वरी अर्णव एकमेकांकडे बघायला लागतात आणि नंतर अर्णवने दगड आणून दिलेले असतात. ते दगड ती व्यवस्थित रचते आणि मग चूल पेटवून भाकऱ्या बनवायला सुरुवात करत असते. अर्णव आता ईश्वरीकडे बघतच राहिलेला असतो. ईश्वरी ज्या सफाईने अगदी काम करत असते आणि सगळं व्यवस्थित करत असते, त्याने अर्णव देखील आता इम्प्रेस झालेला असतो. आणि ईश्वरी ते पीठ घेते आणि ते पीठ घेऊन आता एकाच भाकरीचं पीठ ती मळायला लागते आणि त्याची भाकऱ्या बनवायला सुरुवात करत असते. अंजली पुन्हा एकदा मोबाईलमध्ये फोटो काढत असते, म्हणजे ती प्रत्येक क्षण मोबाईलमध्ये टिपत असते, कारण जे काही घडलं आहे ते तिला आजीला दाखवायचं असतं आणि देवाच्याच मनात होतं, म्हणून ईश्वरी आणि अर्णवची पूजा झाली हे तिला दाखवायचं असतं. म्हणून तेवढ्यातच आता भाकरी करत असताना अर्णवच्या लक्षात येतं की मगाशी जिजू दिसले होते, परंतु ते खूप घाबरले होते, नक्की काय असेल, आणि त्याचा घाम फुटला होता. तेव्हा अर्णव विचारतो की ताई, काय झालं अगं, जिजू कुठे गेलेत अचानक? तेव्हा ती म्हणते की अरे त्याचं काय झालं ना, की त्यांना ना जरा मगाशी बरं वाटत नव्हतं, त्यांचं डोकं वगैरे दुखत होतं उन्हामुळे, म्हणूनच ते इथेच कुठेतरी बसले असतील, गाडीजवळ असतील, असं ती सांगत असते. त्यावेळेला राकेशच्या बाबतीत तो विचार करत असतो की नक्की काय झालं असेल मगाशी, जिजू हे अगदी घाबरल्यासारखे वाटत होते आणि नक्की काय घडलं असेल, त्याच्या मनात आता संशय यायला सुरुवात होतो, कारण जिजू काहीतरी लपवत आहेत का, असा प्रश्न त्याला पडलेला असतो. नंतर मग आता ईश्वरी म्हणते की तुम्हाला माहिती आहे का अर्णव सर, मगाशी ना आमच्या इथले शेजारी राहतात ना, ते राकेशजी पण आले होते इथे देवळामध्ये. तेव्हा मग लगेच अर्णवला थोडंसं जेलस व्हायला होतं आणि राकेशचं नाव काढल्यावरती त्याला राग येतो आणि तो म्हणतो की राकेश कशाला आले होते ते, असं तो रागानेच विचारतो. तेव्हा ईश्वरी म्हणते की सर, आता देवळात कशासाठी येतात तुम्ही मला सांगा. तेव्हा मग अर्णव म्हणतो की मी तुला नीट प्रश्न विचारला होता ना, मग तुला नीट उत्तर द्यायला काय झालं होतं. तेव्हा ईश्वरी म्हणते की सर, परंतु तुम्ही जो प्रश्न विचारलात ना, तो नीट प्रश्नांच्या कॅटेगरीमध्ये मोडतो का ते आधी तुम्ही बघा. तेव्हा मग अर्णव म्हणतो की येस,
मी नीटच प्रश्न विचारला होता आणि मी जे काही विचारलं आहे ते नीट प्रश्न विचारण्याच्याच कॅटेगरीमध्ये मोडतं. त्यामुळे तू उगीचच काही बोलू नकोस. मी तुला नीट विचारलं होतं ना. तेव्हा ईश्वरी म्हणते की नाही सर, तुमच्या बोलण्याचा टोन ना काहीतरी वेगळाच होता. तुम्हाला काहीतरी वेगळंच बोलायचं होतं मला, परंतु तुम्ही बोलताना मला जसं काही बोललात ना ते माझ्याबरोबर लक्षात आलं आहे हां. तेव्हा मग आता अर्णव पुन्हा एकदा भांडायला सुरुवात करतो. तो म्हणतो की मिस इंदोर, हे बघ, तू जे काही बोलतेस ते तुला फक्त प्रश्न विचारला होता. मग त्याच्यामध्ये तुला फालतूची बडबड करण्याची काय गरज होती? सरळ सांगितलं असतंस तर तिथेच प्रश्न संपला असता ना. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की नाही, तुम्ही बोललात ते वेगळं बोललात. मग दोघांची इथे पुन्हा भांडणं लागतात. आता अंजली त्यांच्याकडे हसतच बघायला लागते. ती त्यांचं भांडण सोडवण्याच्या नादाला लागत नाही. तिला उलट त्यांचं भांडण बघून खूप गोड वाटत असतं. आता ती मनातल्या मनातच म्हणते की हे देवा, काय ना, या दोघांचं भांडण पण किती क्यूट आहे आणि एवढ्याशा कारणावरून देखील हे दोघंही भांडायला सुरुवात होतात. खरंच दोघंजणही खूप क्यूट आहेत असं म्हणून ती त्याचं कौतुक करत असते. त्यानंतर आता ईश्वरी ही पुन्हा भाकऱ्या बनवायला लागते आणि थापतच त्या दोघांची भांडणं होतात. तेव्हा तिथल्या तिथे ते दोघंही थांबतात. ईश्वरी ही आता भाकरी थापून झाल्यानंतर ती तव्यावर टाकते आणि त्यावर पाणी लावून ती एका बाजूने शेकून घेत असते आणि भाकरी ही ऑलमोस्ट ईश्वरीची झालेली असते आणि अगदी टम्म फुगलेली असते. ईश्वरी म्हणते की यस, झालंय डन, भाकरी झाली आहे करून. तेव्हा मग अर्णव म्हणतो की वा, खरंच मस्तच मिस इंदोर, असं म्हणून तो तिचं कौतुक करत असतो आणि तिच्याकडे बघत असतो. तेव्हा ईश्वरी म्हणते की सर, आता ही आपली नैवेद्याची भाकरी तयार झाली आहे, ते ताट द्या इकडे जरा. तेव्हा मग ती ताट मागते आणि ती भाकरी ही ताटात ठेवते आणि त्याचबरोबर त्याच्यावर जो दिवा ठेवायचा असतो तो दिवा ती ठेवते आणि आजूबाजूला तिथे फुलांनी डेकोरेशन करते आणि छान अशी आरतीसाठी ते ताट ती तयार करते. तेवढ्यातच आता लावण्य येते आणि लावण्य म्हणते की वाव ईश्वरी, झाली आहे का भाकरी करून? आणि इकडे देवाला पूजेला न्यायची आहे ना. तेव्हा मग अर्णव तिच्यावर ओरडतो आणि म्हणतो की लावण्या, एवढा वेळ कुठे होतीस तू? अगं, जेव्हा भाकरी करण्याची वेळ होती तेव्हा तर कुठेतरी तू गायब झाली होतीस. काय झालं होतं? तुला तर ही सगळी पूजा करायची होती ना. मग नक्की काय झालं होतं? असं तो तिला विचारतो. तेव्हा मग ती म्हणते की अरे यार, आपल्याला आता पूजा करायची आहे ना, त्यामुळे मी करणार आता पूजा. मी थोडा वेळ जरा बाजूला बसले होते, असं ती बोलून मोकळी होते. आणि नंतर मग आता ईश्वरीच्या हातून ती ते ताट घेते आणि दोघंजणही पूजा करण्यासाठी पुढे येत असतात. आणि लावण्याला मात्र आयतं घेऊन हातात खूप आनंदच होत असतो. परंतु ईश्वरी मागे मागेच येत असते आणि लावण्याने ताट हातात धरलेलं असतं ते देवालाच मान्य नसतं. म्हणून लावण्या ही ते ताट पुढे पुढे घेऊन चालत असताना तिच्या पायाला अचानकच दगड टोचतो आणि तिला त्रास होतो. ती म्हणते की ओ माय गॉड, किती स्टोन्स आहेत इथे, मला लागलंय पायाला, असं म्हणून ती पुन्हा त्रासलेली असते आणि पाय अगदी वरतीच धरून असते. आणि ईश्वरीला म्हणते की प्लीज हे धर आता, असं म्हणून तिला ती ताट धरायला सांगते आणि बाजूला येते आणि प्लीज साईड हो, असं म्हणून ती पाय बघायला जाते. तर तिच्या पायाला दगड रुतलेला असतो आणि ती म्हणते की नाही नाही, मला नाही, सगळ्याचा खूप त्रास होतो आहे. या रस्त्यावर खूप दगड आहेत, त्यामुळे माझ्या पायाला हा स्टोन लागला आहे. खरंच आई गं, असं म्हणून ती आता ओरडत असते आणि कळवळत असते, विवळत असते. तेव्हा मग आता अंजली तिला विचारते की अगं, काय झालं आहे तुला? तुझा पाय वगैरे मुरगळला आहे का? तेव्हा ती म्हणते की नाही, पाय नाही मुरगळला आहे, इथे स्टोन होता ना, तो माझ्या पायाला लागला आहे आणि आता मला खरंच खूप त्रास होतो आहे. मला पाय खाली ठेवायलाही जमत नाही आहे, असं लावण्य आता तिला बोलत असते. त्यावेळेला मग अंजली म्हणते की बरं ठीक आहे, थांब जरा बाजूला राहा, म्हणजे तुला बरं वाटेल. तेव्हा ती तिला म्हणते की तू शांत हो, अगदी जास्त त्रास करून घेतलीस का तुला त्रास होत राहील. तेव्हा आता अंजली बोलत असताना ईश्वरी आणि अर्णव दोघंही तिथेच उभे असतात. तेव्हा ईश्वरी आणि अर्णवला ती म्हणते की अरे, तुम्ही दोघंजण इथे काय करताय? जा ना, पूजेला उशीर होईल, तुम्ही दोघंजणही पुढे व्हा, जा सुरुवात करा, असं म्हणून आता ती त्या दोघांनाही जायला सांगते आणि नंतर ते दोघंजणही तिथून निघून चाललेले असतात. आता लावण्य त्यावर म्हणत असते की मला खूप त्रास होतोय आणि ती नुसती ओरडतच राहिलेली असते. तेव्हा अर्णव आणि ईश्वरी दोघे पहिला उजवा पाय मंदिरात टाकत जोडीनेच तिथे मंदिरात प्रवेश करतात आणि प्रवेश त्यांचा जसा देवाने ठरवलेला असतो तसाच होतो. म्हणजेच शिवपार्वतीच्या पूजेसाठी जोडीने त्या दोघांनीही आता पुढे आलेले असतात आणि त्यामुळे दोघंही चालत चालत पुढे येत असतात. आणि हे सगळं होत असताना आता अर्णव आणि ईश्वरी हे दोघंही बघत राहिलेले असतात आणि देवाकडे बघत असताना गुरुजी त्या दोघांना बघतात आणि प्रसन्न होतात आणि म्हणतात की खरंच ही देवानेच जुळवलेली जोडी आहे, असं म्हणून त्या दोघांकडेही ते बघत असतात. ईश्वरी आणि अर्णव समोर चालत येत असतात. त्यांच्याही मनात काहीच नसतं की ही पूजा आमच्या हातून जोडीने होत आहे म्हणून, आणि त्यांना त्याचं काहीच वाटत नसतं. फक्त दोघं एकमेकांकडे बघतात आणि पुढे येतात.
आता गुरुजी त्यांच्याकडे बघत असतात आणि म्हणतात की देवाने अगदी उत्तम पत्रिका जुळवलेली आहे, दोघंही एकमेकांना अगदी अनुरूप आहेत असं म्हणून गुरुजींनाही त्यांच्या जोडीचं अगदी कौतुकच वाटत असतं. त्यावेळेला ईश्वरी आणि अर्णव दोघंजणही देवासमोर उभे असतात. दोघंजणही एकमेकांकडे बघतच गुरुजींकडे बघतात. तेव्हा आता गुरुजी हे शिवपार्वतीच्या जोडीकडे बघतात, म्हणजेच मूर्तीकडे, आणि अर्णव आणि ईश्वरीकडे बघतात आणि त्यांना बघून खरंच खूप अगदी शिवपार्वतीची जोडी असल्यासारखं त्यांना वाटत असतं. त्यावेळेला मग आता गुरुजी त्यांच्याकडे बघतात आणि म्हणतात की मगाशी ती मुलगी होती ती कुठे राहिली. तेव्हा आता लगेच ईश्वरी ही बघतच राहते आणि अंजली येऊन सांगते की गुरुजी हे दोघंच करणार आहेत पूजा, यांच्याकडूनच करून घ्या, कारण येणारा पुढे आला आणि राहणारा मागे राहिला. असं म्हटल्याबरोबर गुरुजी आता हसायला लागतात आणि त्यावर आता गुरुजी म्हणतात की खरं बघायला गेलं तर हा ईश्वरी संकेतच आहे, आपण असं म्हणू शकतो. देवानेच हा संकेत दिलेला आहे, त्याची आपण अवहेलना करू शकत नाही, असं अंजलीला तो बोलत असतो आणि अंजलीलाही आनंदच होतो. तेवढ्यातच लावण्य येते आणि लावण्य म्हणते की मी करणार आहे ही पूजा AR सोबत. त्यावेळेला गुरुजी म्हणतात की तू आहेस ना, तिथेच उभी राहा. आता तिथेच लावण्य उभी राहिलेली असते. अर्णवने भाकरीवर जो दिवा ठेवलेला असतो, ईश्वरी तो दिवा पेटवते आणि मग गुरुजी म्हणतात की चला आता आरतीला आपण सुरुवात करूया. त्याच वेळेला ईश्वरी आणि अर्णव हे दोघंजणही आरतीला सुरुवात करतात आणि ती आरती शिवपार्वतीची होत असताना ईश्वरी अगदी बरोबर अर्णवच्या बाजूलाच उभी असते आणि हे सगळं करत असताना आता दोघंजणही खूप आनंदात असतात. लावण्य मूर्खला काहीच कळत नसतं की ती बाजूला उभी नाही आहे, तर अर्णवच्या दुसऱ्या बाजूला उभी आहे, ज्याचा काहीच उपयोग होत नाही. जी अर्णवची खरी अर्धांगिनी असेल ती बरोबर अर्णवच्या बाजूलाच उभी राहिलेली असते. तेव्हा अर्णव आणि ईश्वरी दोघंजणही तिथे आरती करत असतात आणि हे सगळं होत असताना अर्णवलाही मनातून खूप बरं वाटतं, कारण त्याच्या आईची इच्छा त्याने पूर्ण केलेली असते आणि म्हणूनच त्याला खूप आनंद होत असतो. आता लावण्य म्हणते की चला, म्हणजे मीही इथे व्यवस्थित पूजेला आले याचा अर्थ मी आणि अर्णव AR दोघांनी मिळून पूजा केली, असं ती आता आनंदाने स्वतःला म्हणत असते. परंतु ह्या सगळ्यात आता अंजली ही फक्त अर्णवचा आणि ईश्वरीचा दोघांचाही फोटो काढत असते. लावण्य मात्र बाजूला उभी असते, म्हणून ती त्या दोघांचाही समोर असलेला फोटो घेत असते. ईश्वरीला काहीच कळत नसतं की हे अंजली ताईचं नेमकं चाललं तरी काय, परंतु ती आता दोघांचेही फोटो प्रत्येक मोमेंटचे काढून ठेवते. अर्णव आनंदाने आता देवाची पूजा करून घेतो. अशा प्रकारे त्या दोघांनीही ठरवलेली जी देवाची पूजा असते, शिवपार्वतीची पूजा, ती अशा प्रकारे पूर्ण झालेली असते आणि सगळ्यांना खूप आनंद झालेला असतो. लावण्याला काहीच कळालेलं नसतं की याच्या पूजेमधला तिचा काडी मात्रही सहभाग नव्हता, ती फक्त तिथे उभे राहण्यासाठीच होती. आता त्यांची आरतीही पूर्ण झालेली असते, सगळेजण घरी आलेले असतात. आता घरी आल्यानंतर अंजली म्हणते की खरंच खूप छान वाटलं ना, खूप प्रसन्न वाटलं पूजा करून. त्याच वेळेला आता ईश्वरी ही म्हणते की ठीक आहे जाऊया आपण. तेवढ्यातच आता ईश्वरीला कोणाचा तरी फोन येतो आणि हे सगळं राकेश लांबूनच बघत असतो. तो म्हणतो की आता ही ईश्वरी पुन्हा इथे घरात आली म्हटल्यावर संध्याकाळपर्यंत बाहेर येणार नाही, मग माझे आतमध्ये जाण्याचे पूर्ण मार्ग बंद होऊन जातील. नेमकं काय करायचं हे त्यालाच कळत नसतं. ईश्वरी म्हणते की आईचा फोन आला, 1 मिनिट हां, असं म्हणून ती बाजूला जाते आणि मग फोन उचलते. म्हणते की आई काय झालं आहे. तेव्हा ती म्हणते की मला सांग ईश्वरी, तुमचं जे देवळातलं काम होतं ते पूर्ण झालं आहे का, पूजा वगैरे झाली आहे का. तेव्हा ती म्हणते की हो आई, आमचं देवळातलं झालं आहे, आम्ही आता घरी आलो आहे. बोल ना काय झालं. तेव्हा ती म्हणते की नाही गं, मला असं म्हणायचं होतं की तू मग आता घरी येऊ शकतेस का. तेव्हा ती म्हणते की आई काय झालं आहे, काही टेन्शन आहे का. तेव्हा ती काही सांगायला तयारच नसते. ती म्हणते की नाही काही नाही. मग ईश्वरी म्हणते की बरं तू मला काही फोनवर सांगणार आहेस की नाही. तेव्हा मग त्यावर सुप्रिया म्हणते की मला वाटलंच होतं की मी तुला उगाचच फोन केला, नाही तुला सांगायलाच नको हवं होतं. ठीक आहे जाऊ दे ईश्वरी, एक काम कर, तू तुझं काम वगैरे सगळं आवरलं ना तिकडचं की मग संध्याकाळीच घरी ये तुझ्या ठरलेल्या वेळेवर, ठीक आहे. असं बोलून ती आता फोन ठेवत असते. परंतु ईश्वरी विचारण्याचा प्रयत्न करते की आई अगं काय झालं आहे, प्लीज मला सांग ना. परंतु सुप्रिया तिला काहीही सांगत नाही. नंतर आता ईश्वरी ही फोन ठेवल्यानंतर विचार करते की नेमकं काय झालं असेल आईला. आईच्या बोलण्यावरून मला असं वाटत होतं की नक्कीच काहीतरी घडलं आहे. त्यावेळेला राकेश लपून छपून तिथे बघतो आणि ऐकण्याचा प्रयत्न करत असतो. आता ईश्वरी अंजलीजवळ येते. मग अंजली विचारते की काय गं, काय झालं आहे, काही प्रॉब्लेम आहे का. तेव्हा ईश्वरी सांगते की आईचा फोन आला होता ना, घरी काहीतरी नक्कीच घडलं आहे, परंतु ती मला सांगत नाही आहे. ती मला म्हणते आहे की काम वगैरे वेळेवर कर आणि मग निघतो. मग त्यावर अंजली म्हणते की अगं मग तू अशा वेळेला घरी जा, काहीच प्रॉब्लेम नाही आहे.
तेव्हा मग अर्णव म्हणतो की हो मिस इंदोर बघ आईचा काही प्रॉब्लेम नाही आहे ना. तेव्हा ती म्हणते की नाही तसं काही नाही आहे, पण तिने मला सांगितलंच नाही. त्यावर आता अंजली म्हणते की तू जा, आम्ही आजीशी बोलून घेऊ, तू काळजी करू नकोस. असं म्हणून आता अर्णव तिला म्हणतो की मी येऊ का तुला सोडायला, म्हणजे माझी काही मदत लागेल तर. ईश्वरी म्हणते की नाही सर, काहीच हरकत नाही, मी जाईन हवं तर, पण मला फोन लागलात म्हणजे गरज लागली तर मी तुम्हाला कळवेन. तेव्हा अर्णव म्हणतो की ठीक आहे, व्यवस्थित जा. आता ईश्वरी निघून जाते आणि लावण्या तोंड फिरवून तिथून समोर पहिलेच निघून जाते. आता अंजली आणि अर्णव दोघंजणही आतमध्ये जात असतात. राकेश मात्र खूप मजेत असतो आणि तो म्हणतो की वा एकदम बढिया झालं आहे मिस इंदोरच्या भाषेमध्ये. आता मिस इंदोर ही माझ्या वाटेतला अडथळा ही इथून निघून गेली, आता मला घरात जायला काहीच प्रॉब्लेम नाही, असं म्हणून तो खूप खुश होत असतो. पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे अर्णव हा अंजलीला म्हणत असतो की अगं ताई तू तर सांगत होतीस की जिजूंचं डोकं दुखत होतं आणि म्हणून ते घरी निघून आले आहेत, मग कुठे आहेत ते. तेव्हा मग त्यावर लगेच आकाश म्हणतो की नाही अगं ताई, जिजू तर इथे आलेच नाही आहेत घरी. मग आता लगेच ती म्हणायला लागते की काय, ते आले नाही आहेत घरी. तेव्हा मग आकाश म्हणतो की हो अगं मी मगासपासून घरातच आहे, पण ते आलेच नाही आहेत घरी. असं ऐकल्यानंतर आता अंजलीला धक्काच बसतो की नेमकं तो डोकं दुखतंय बोलून कुठे निघून गेला आहे. तिच्या चेहऱ्यावरचा आता रंगच अगदी उडून गेलेला असतो. त्यानंतर अर्णवलाही कळत नसतं की जिजूंचं नेमकं काय चाललं आहे, कारण जिजूवरती हा प्रत्येक वेळेला अर्णवला संशयच येत असतो आणि नेमकं काय घडलं आहे हे त्यालाही समजत नसतं. तो विचार करतो की नाही आता या गोष्टीचा तपास मला लावलाच पाहिजे. तर इथे ईश्वरी ही घरी आल्यावर विचारते की बाबा मला सांगा की तुम्ही अचानक इथे कसे काय निघून आलात. तेव्हा मग आता लगेच संजय इथे आलेला असतो आणि संजय म्हणतो की अगं अचानक इथे आलायस म्हणजे काय, तुला कळतं आहे का. अगं माझ्या ईश्वरीचं लग्न जमवण्यासाठी आलो आहे मी, तुझं लग्न जमवायचं आहे ना. असं विचारल्यावर आता ईश्वरीचा चेहराच पडतो आणि ती त्यांच्याकडे बघतच राहते. नंतर मग राकेश कुठे आहे असं सुप्रियाला तो विचारतो आणि तिला म्हणजे जयूलाही म्हणतो की अगं कुठे आहेत राकेशजी, बोलाव ना त्यांना, त्यांच्याशी बोलणं करून घेतलं पाहिजे ना, मुलीसाठी आलो आहे मी लग्न जुळवण्यासाठी. असं बोलल्याबरोबर ईश्वरीला आता धक्काच बसतो. जयू आणि सुप्रिया सगळेजण खूप खुश असतात की ईश्वरीचं लग्न राकेशबरोबर जुळलं जात असतं, परंतु कुठेतरी ईश्वरीलाच ते आवडत नसतं आणि राकेशची आपलं लग्न जुळणार आहे हे ऐकल्यामुळे तिला मोठा धक्काच बसलेला असतो. ईश्वरी त्या गोष्टींचा आता विचारच करत राहिलेली असते की नेमकं हे सगळं काय, राकेशजींबरोबर माझं लग्न जुळलं जात आहे आणि तिच्या मनात कुठेतरी या सगळ्या गोष्टी चालत असतात. तिला त्रास होत असतो कारण तिला राकेशबरोबर लग्न होणे हे अजिबात मान्यच नसतं. आता नेमकं पुढे काय घडणार, ईश्वरी राकेशसोबतच्या या लग्नाला नकार देणार का, हे पाहणं अगदी रंजकतेचं ठरणार आहे. अशाच मालिकांचे अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.